हॅलो, नमस्कार सर्वांना. टेट 2025 काल झाली होती 23 नोव्हेंबर, कालच्या रविवारी 23 नोव्हेंबर 2025ला, आज सोमवार आहे. तर त्यात गणिताचे 30 पैकी 30 प्रश्न होते. त्यातील MPSCला किती येण्याजोगे होते किंवा MPSCच्या अभ्यासक्रमातील MPSCच्या धर्तीवरती येण्याजोगे प्रश्न होते एक 17-18. त्यातील 17 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे प्रश्न पाहणं का महत्त्वाचं आहे? कारण ही परीक्षा घेतली होती शिक्षण परिषदेने, आणि हे प्रश्न म्हणजे त्या लेवलचे प्रश्न जे MPSCला येण्याची खूप दाट शक्यता आहे. गट ब आणि गट क ज्या डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत. त्यामुळे हे 17 प्रश्न आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या ॲपमध्ये जा, डाउनलोड करा. फ्री कंटेंटमध्ये, फ्री टेस्टमध्ये ही ह्या नावाने टेस्ट आहे, टेट 2025 क्वेश्चन फॉर MPSC 2025 ग्रुप ब, ग्रुप बी, ग्रुप सी. ही टेस्ट द्या. 20 मिनिटं अलॉट केले टाईम. 20 मिनिटात 17 प्रश्न देण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू पहा. व्हिडिओमध्ये पण आपण MPSCच्या दृष्टीने 1 तासात किंवा टेटला येऊन कमी वेळेत प्रश्न कसे अटेम्प्ट करायचे त्या दृष्टीनेच आपण पाहणार आहोत, आणि त्या व्यतिरिक्त डिटेल विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे, पॉज करा व्हिडिओ किंवा बंद करा आणि आधी टेस्ट देऊ नये, नंतर व्हिडिओ बघा. ठीक आहे, पहिला प्रश्न. यात जे उरलेले 30 पैकी जे 17 प्रश्न ते इतर झालेत, पण उरलेले 12-13 प्रश्न आहेत ते मेन्शुरेशन MPSCला आहे. क्षेत्रफळ, घनफळ, जे भूमिती, कोर भूमिती, बाकू, वगैरे, समलंब, चौकोन, ते MPSCला नाही आहे. समलंब, त्रिकोण काय असेल ते प्रश्न आहेत. आणि बहुपदी, पॉलिनॉमियल इक्वेशन, ते प्रश्न आहेत. ते सोडले तर बाकीचा सिलेबस सहज आपल्या MPSCच्या सिलेबसमधून कव्हर होणार आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न. आता याची शॉर्ट ट्रिक आहे. एका वृत्ताची त्या आकाराची पाण्याची टाकी, त्रिज्या 2.8 मीटर आहे, उंची 3.5 मीटर आहे. व्यक्तीला रोज 70 लिटर पाणी लागते. तर पूर्ण भरलेल्या टाकीतील रोज किती व्यक्तींना पाणी पुरेल? आणि पाय किती दिले आपल्याला? 22/7. जेव्हा घनफळाचा प्रश्न असतो, वृत्ताची ती वर्तुळ वगैरे काय असतं आणि पाय 22/7 किंवा पाय त्या कुठतरी येणार असतो, त्या ठिकाणी कोणत्या ऑप्शनला 7ने भाग जातो ते बघायचं. ते उत्तर असण्याची खूप जास्त शक्यता तयार होते. इथे 4 ऑप्शनलाच फक्त 7ने भाग जातोय. 7×1 = 7, खाली उरले 5, 7×7 = 49, खाली उरले 4, 7×2 = 42. परफेक्ट. म्हणजे 4 नंबर. टाइम नसला तर 4 लिहून सुद्धा टाकू शकतो आपण. आलं? आता सोडवायचं झालं प्रश्न. 2 ऑप्शन असते 7ने भाग जाणारे. आता वरच्यांना नाही जात, कारण 32 मधून 7 गेले तर खाली भाग जाणारा 1225 उरतोय, आणि 32 आणि 7 नंतर 1239 पुढचा भाग जाणारा उरतोय, आणि 1231, 34, 33 आहेत हे मधले आहेत. त्याच्यामुळे याला 7ने भाग जात नाही. आता सोडवायचं म्हणलं, आता ही शॉर्ट ट्रिक झाली MPSC किंवा टेटला सुद्धा वापरायची. आता अशी पाण्याची टाकी सपोज. आता आपलं विश्लेषण फार महत्वाचं आहे. ही त्रिज्या किती आहे? 2.8 मीटर. 2.8 मीटर. आणि ही हाईट, ही R त्रिज्या, आणि हाईट एच किती आहे? उंची 3.5 मीटर. तर पूर्ण भरली. याच काही घनफळ काढणे. आता घनफळ कसं काढणार? जो खालचा एरिया आहे का, हा वृत्तचितीचा, सिलेंडर इंग्लिशमध्ये म्हणायचं, हा एरिया किती झाला? सर्कल झाला. याचा एरिया किती झाला? πr². आणि हा π² असं वरती नेतोय आपण. कुठपर्यंत नेतोय? जिथपर्यंत आपल्याला घनफळ काढायचं तिथपर्यंत न्यायचं आपल्याला. जिथपर्यंत व्हॉल्यूम काढायचं तिथपर्यंत न्यायचा. व्हॉल्यूम आपल्याला पूर्ण भरलेली टाकी म्हणजे शेवटपर्यंत जायचे, इथपर्यंत. शेवटपर्यंत हाईट किती? h आहे. मग πr² गुणिले याला किती गुणायचं? शेवटपर्यंत जायचं म्हणजे h ने गुणायचं. हे झालं घनफळ. हे घनफळाला भागिले एका व्यक्तीला किती लिटर लागतंय? सरासरी 70. तर एका दिवसात किती व्यक्ती पितील? एकाला 70 लागते, तर एका दिवसात भागिले 70 केलं तर टोटल नंबर ऑफ व्यक्ती मिळतील. पुढचा प्रश्न आता या ठिकाणी असा उद्भवतो की हे 70 लिटर ती व्यक्ती पिते, पाणी लागतं त्या व्यक्तीला 70 लिटर. तर आपलं हे दिले 2 मीटरमध्ये घनफळ मिळणार आहे आपलं व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये किंवा क्युबिक मीटरमध्ये, आणि हे लिटरमध्ये. तर त्याचं काय? तर 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर म्हणजे 10 हा 10 झाला ना क्यूब, इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर असतं. मला लक्षात? हे माहीत नसलं तर वरती कुठेतरी लिहून ठेवा, समस्याच्या वरती बाजूला. मग आपल्याला जर आपण हे मीटरमधलं सेंटीमीटरमध्ये केलं तर आपल्याला, आणि तेवढं सेंटीमीटर क्यूबिकचे 3 शून्य घातले तर आपल्याला लिटरमध्ये भेटेल. म्हणजे खाली 70 लिटर दिले, वरचं लिटर हे खाली लिटरमध्ये,
हे लिटरमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल, हे आत्ता मीटरमधून कुठं जायचं, सेंटीमीटरमध्ये, आणि सेंटीमीटरमधून कुठं जायचं, लिटरमध्ये. सेंटीमीटरमधून लिटरमध्ये येताना काय करावं लागेल, 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर आहे, म्हणजे 3 शून्य घालावं लागतील आपल्याला. ठीक आहे. याचं मीटर किती झाले, मीटरचं सेंटीमीटर किती झालं, 2.8 मीटर, म्हणजेच रेडियस किती झाली, 100 सेंटीमीटरचा 1 मीटर, म्हणजे 2 घर पुढे जाणे. पॉईंटपासून एक घर इथं आणि एक घर इथं, 280 सेंटीमीटर. तसंच 3.5चे 2 घर गेलो, 0.5 पासून एक घर इथं आणि दुसरं घर इथं, म्हणजे 350 सेंटीमीटर. ह्या नवीन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला सेंटीमीटर मधल्या. घ्या आता पाय म्हणजे किती, 22/7 आर किती आहे, 280 सेंटीमीटर, गुणिले परत आर स्क्वेअर आहे, 280 सेंटीमीटर, गुणिले हाईट किती आहे, h 350 सेंटीमीटर, भागिले 70 लिटर. एवढे व्यक्ती त्यात पाणी, एवढ्या व्यक्तींना पाणी पुरवलं. ओके. आता हे वरचं कसं झालं, सेंटीमीटर क्यूबमध्ये, आणि खालचं कशात आहे, लिटरमध्ये. आता 1000 सेंटीमीटर क्यूबचं 1 लिटर आहे ना, म्हणजे याचे 3 शून्य घातले तर लिटरमध्ये निघाल. 1 2 3 शून्य गेले तर आता वरती आलं लिटरमध्ये, आणि खाली पण लिटरमध्ये. म्हणजे आता इक्वेशन बॅलन्स झालं. आता सोडवलं तरी चालेल. 22/7 गुणिले 28 गुणिले 35 भागिले 70 आहे. आता हे इक्वेशन सोडायचं, जो येईल ते उत्तर आपलं. 35 1 35, 35 दुने 70, बरोबर. 7 1 7, 7 चौक 28, बे 28 निम्मे 14. या 4चे निम्मे पण करू शकत होतो, पण 28 निम्मे काय केले, कारण 14चा पाडा म्हणायला सोपा जाईल आपल्याला त्यानंतर. 14 दुने 28, 7 2, 14 दुने 28 आणि 2 30 गुणिले 4, 4 8 32, 7 3, 4 0 0 आणि 3 3, 4 3 12, 1232, जे आपण आधीच पर्याय काढला होता, 1232 पर्याय नंबर 4 उत्तर तर येणार. समजलं. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न काय म्हणलं या प्रश्नामध्ये, आता 100 संख्यांची सरासरी 40 आहे, त्यापैकी किती संख्या 100, सरासरी किती 40, त्यापैकी एक संख्या 30 आहे, 30 ऐवजी ती आता किती 70 केली, 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली, इतर संख्या तशाच ठेवल्या तर नवीन सरासरी किती. आता ह्या 100 संख्या आहे, एकच संख्या 30 ऐवजी किती केली, 70 केली, म्हणजे किती वाढवली, 70 मधून 30 गेले, 40 ने वाढवली. आता हे वाढवलेले 40 वेटेज प्रत्येकात डिवाइड करायचे. अशा किती जणांच्या डिवाइड करायचे, टोटल संख्या किती 100, म्हणजे 40 वाढवलेलं हे जे वेटेज आहे ते 100 जणांच्या डिवाइड करायचे. म्हणजे प्रत्येकाच्या वाढायला किती येईल, 40 भागिले 100 इज इक्वल टू 0.4, 2 घरं इकडे गेले, म्हणजे 0.4 ने सरासरी वाढेल, कारण 0.4 प्रत्येकाला देणार आपण 100 संख्यांना. मग आधीची सरासरी 40 आहे, आता 0.4 प्रत्येकाला दिले, म्हणजे 40.4. पर्याय नंबर 4 हा आपला अप्रोच झाला. तुम्हाला इक्वेशन करून सोडवायचे तर इक्वेशन करून सोडवू शकता. कसं, 100ची सरासरी किती आहे 40, म्हणजे टोटल त्यांची बेरीज किती झाली, 100 गुणिले 40. त्यापैकी एक संख्या 30 आहे, 30 ऐवजी 70 केली, म्हणजे आता ही किती वाढवली, 40 वाढवली, म्हणजे टोटल आहे त्याच्यात अधिक 40 वाढले तर नवीन सरासरी विचारली. नवीन सरासरी आता हे 100 अधिक 100 गुणिले 40 हे आधीची बेरीज होती, त्यात ही एक्स्ट्राची 30ची 70 झाली, म्हणजे 40 वाढले, म्हणजे अधिक 40, आणि हे किती जणांचे वाटायचे, 100 जणांचे, म्हणून भागिले 100 ही नवीन सरासरी झाली. 100 गुणिले 40 4000 अधिक 40 भागिले 100, 4000 आणि 40, 4040 भागिले 100, हे 2 घरं इकडे आलो, म्हणजे 40.4 हे उत्तर आपलं. इक्वेशन करून सोडवा किंवा गोष्टीसारखं सोडवा. पुढचा प्रश्न तिसरा. एका व्यक्तीने 2000 रुपये दशदशे 5 रुपये दराने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती. किती रुपये गुंतवलेत, 2000, दशदशे 5 रुपये, म्हणजे दर साल दरशेकडा 5 रुपये, 100 मागं 5 म्हणजे किती 5%, आणि 5% आपण पर्सेंटेजमध्ये शिकलो. 5% म्हणजे किती 1/20, म्हणजे 1/20 म्हणजे 20वर त्याला 1 रुपया भेटणार आहे, म्हणजेच 20ची किंमत किती होणार आहे, पहिल्या वर्षी 21 होणार आहे. आता व्यक्तीने गुंतवले किती 2000 रुपये, म्हणजे 2000च्या पहिल्या वर्षी किती होणार आहे, 20चे 21, तर 2000चे किती, म्हणून गुणिले 2000चे एवढे. ह्याला पहिल्या वर्षीचं व्याजासकटचे रास पहिल्या वर्षीच झालं. 20चे 21 होणार तर 2000चे किती, हे पहिल्या वर्षी झालं. आणि किती वर्षासाठी गुंतवले, 2 वर्षासाठी.
आता पहिल्या वर्षी अखेर ही रक्कम असणार आहे आणि दुसऱ्या वर्षी काय होणार आहे, परत ह्या रकमेवरती आपल्याला काढायचे. आता परत 20चे किती होणार आहे, 21 होणार आहे. तर ह्या रकमेचे किती आलं लक्षात. सोडवलं हे 2 वर्षाखेर नंतर मिळणारी रात झाली. ह्या राशीतून आपली 2000 मेन मुद्दल वजा केली तर मिळणारं व्याज मिळेल आपल्याला. आपल्याला विचारले चक्रवाढ व्याज किती, म्हणून याच्यातून परत आपली मुद्दल घालवू नये. हे 1 शून्याला, हे 2 शून्याला, हे 2 शून्य गेले बरोबर. बेक बे बे 2 1 4 खाली 4 आला बरं का. हा 4 25 म्हणजे किती आले, 5 गुणिले 21 गुणिले 21, 5 गुणिले 21 21 441, 5 1 5, 5 चोक 20, 7 2, 5 चोक 20 2 22, म्हणजे 2205 रुपये ही नवीन रात झाली. त्यातून मुद्दल किती 2000 घातली तर आपल्याला मिळणारं व्याज भेटेल. 2205 मधून 2000 गेले, उरलं किती 205 रुपये व्याज झालं. पर्याय नंबर 3. समजलं. पुढचा प्रश्न चौथा. 1270 रुपये किमतीची, चौथा प्रश्न बरं का, 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिली. 12% सूट म्हणजे 100ची वस्तू किती दिली, 88ला. तर कितीची किंमत वस्तू येते 1270ची कितीला, तर साडीची विक्री किंमत किती. असं सोडवण्यापेक्षा 100ची 88, तर 1270ची किती, मग ती x मानली, मग तिरकस गुणाकार. हे 2-3 स्टेप वाढतात. त्याच्यापेक्षा इकडून प्रश्नाकडे जायचं, इकडून प्रश्नाकडे जायचं. 100ची 88 तर 1270ची किती. सोडवलं. ह्या शून्याला हा शून्य गेला, याच्या निम्मे 5, याच्या निम्मे 44 आणि सोडवलं का. आता आपला डेली स्पीड कॅल्क्युलेशनचा गुणाकार आला का कामाला. 44 गुणिले 127, 127 गुणिले 44 आपल्या फास्ट मेथडने. 7 चोक 28, 7 चाले 2, 4 2 8 2 10, 4 7 चोक 28 10 38, 7 चाले 3, 4 1 4 3 7 आणि 8 4 2 8 8 7 15, 7 चाले 1 4 1 4 आणि 5 भागिले 5, 5 1 5, 5 1 5 खाली 5 1 5 खाली उरले 3, 5 7 35, खाली उरले 3 वरून घेतला शून्याचा 5 37 11, 1117.6 पर्याय नंबर. आता गुणाकार एका लाईन मध्ये कसा केला, हा जर प्रश्न विचारला असेल तर तुम्ही डेलीची 20 मिनिटं प्रॅक्टिस करत नाहीत, करावी प्रॅक्टिस. कुठून करायची ते स्पीड कॅल्क्युलेशन पार्ट 1 पार्ट 2 युट्यूबवरती आहे प्लेलिस्टमध्ये. गुणाकार येईल, सेकंदात पण गुणाकार येतो. यांचं चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती. आता काढा एकेकाचा फ्रॅक्शन. 11/3, 3 त्रिक 9, पॉईंट खाली उरले 2, वरून घेतला शून्याचा 3 सक 18, 3 सक 18, हा पहिला पर्याय बरं का. हे किती आलं, 1/5 किती आहे 20%, म्हणजे 30/5 60%, म्हणजे 0.6 आलं ते. हे 1/9 माहिती आहे मला 11.11%. माझी फ्रॅक्शनवरती कमांड आहे, पर्सेंटेज चॅप्टर प्लेलिस्टमध्ये आहे इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये, तिथून कम्प्लीट करा. फ्रॅक्शनवरती कमांडिंग हे प्रश्न सेकंदात सुटतील. 1/9 11.11 आहे, मग त्याला 7 ने गुणा, 0.77 झालं. 5/7, 1/7 14.28 आहे, 14.28 म्हणजे 5/7 किती, 14 70, 70 पॉईंट काहीतरी, 28 पंचे 140, 70 ने 71.40 येईल, म्हणजे 0.7140. करून घ्या, करून बघा नाही तर का. 7 0 0 वरून घेतला शून्याचा 7 7 49, खाली उरला 1 वरून घेतला शून्याचा 7 1 7, 7 चोक 28 आलं का, 7 1 4 येते ना. फ्रॅक्शनवरती कमांड असले तर 1/11 किती, 9.09%, 9.09% ना 1/11. मग आपल्याला 9 निघुणायचे, 9/11 काढायचे, 981.9981 म्हणजे 0.81 आलं इथं, 0.81. आता सगळ्यात मोठा कोण झाला, हा 2 नंबर मोठा हा झाला. मग 3 नंबर कोण उरतोय, हा उरतोय, नंतर हा आणि नंतर हा, म्हणजे हा जो मध्ये येणार आहे बरोबर. कसा चढता क्रम लावा नाही तर उतरता क्रम, हा मध्ये येणार 709 पर्याय नंबर 1. परत तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसं लिहिलं 1/3, 1/3 ठीक केलं बघा, पण 3/5 0.6 कसं तोंडी मारलं. तर 1/5 मला माहिती ना, 1/5 किती 20%, मग याला 3 निघून दिलं अंशाला तर 3/5 झालं, मग 20%ला पण 3 निघून दिलं तर 20 त्रिक 60% झाले. आणि टक्के म्हणजे काय, छेद 100 असतो, म्हणजे 60 भागिले 100 झाले. मग 60 भागिले 100 किती 0.6, पुन्हा 0.6 इथं आलाय. हे फक्त वेळ वाचवण्यासाठी, सेकंदात उत्तर काढण्यासाठी. आता हे 7/9 प्रश्न पडला असं, कुणाला कसं काढलं हे 7/9.77 कसं काढलं तिथं. 1/9 मला माहिती आहे फ्रॅक्शन,
11 पॉईंट. पर्सेंटेजच्या टॉपिकमध्ये शिकवले प्लेलिस्ट, इम्पॉर्टंट टॉपिक, पर्सेंटेज, तोच बेस आहे अख्ख्या गणिताचा. तो टॉपिक रेशो, प्रोपोर्शन आणि स्पीड कॅल्क्युलेशन. 11.11 आहे. आता अंश किती आहे? 7. म्हणजे याला 7 ने गुणलं तर याला पण 7 ने गुणलंय. 11 7 77 आणि 11 7 77 म्हणजे 0. हे टक्के, टक्के म्हणजे छेद 100 असतो. मग 2 घरं परत इकडे आलो म्हणजे 0.7777 असं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न 6वा. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत. नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येच्या, आता 3 क्रमागत नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे किती? एक एकनी सोडणार, एक एक्स मानली, दुसरी x+1 होणार आणि तिसरी x+2 होणार. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 असं. लहान संख्येला काय म्हणले? लहान संख्येच्या 5 पट. लहान संख्येचे 5 पट. लहान संख्या कोणती? x आहे. आता त्याचे 5 पट केले, 5x. ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा, मोठ्या संख्येची चौपट. मोठी संख्या ही x अधिक 2 याची चौपट म्हणजे याला गुणिले 4. या चौपटीपेक्षा 19 ने जास्त. ही कोण? ही संख्या 5x ही 19 ने जास्त याच्यापेक्षा, याच्या 4 पटीपेक्षा. याची 4 पट एवढी आहे, त्याच्यापेक्षा 19 मिळवले, 19 ने जास्त केले तर मग ही 5 पट भेटते. लक्षात? मॅथमॅटिकल फॉर्म लिहिता आला. लहान संख्येची 5 पट म्हणजे 5x ही मोठ्या संख्येची, मोठी संख्या x अधिक 2 आहे त्याची चौपट 4 गुणिले कंसात x अधिक 2 च्या चौपटीपेक्षा 19 ने. याची चौपट करून पण थांबले नाही, त्याच्यात 19 मिळवल्यानंतर ही 5 पट भेटणार आहे, जास्त आहे. तर त्या 3 संख्यांची सरासरी काढा. या 3 संख्यांची सरासरी किती येणार? x, x+1 आणि x+2. मधली संख्या सरासरी असणार आहे म्हणजे x+1 काढायचे आपल्याला. सेपरेट 3 संख्या काढून तिघांची बेरीज करून 3 ने भागणं अपेक्षित नाही. या 3 संख्यांची सरासरी मधली संख्या असणार, कारण त्यात नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे x+1 हे उत्तर काढायचे. हे इक्वेशन सोडवायचे. याच्यावरून x मिळेल आणि त्याच्यात 1 मिळवला तर आपलं उत्तर भेटेल. सोडवले. 5x इज इक्वल टू 4x अधिक 4 2 8 अधिक 19. हे 4x अधिक वजा आले. 5x वजा 4x, x इज इक्वल टू 19 आणि 8 27. x इज इक्वल टू 27 आला. आपल्याला काढायचे x अधिक 1. x अधिक 1 किती झालं? 27 आणि 1 28. पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 7वा. आता इथं गंमत अशी, थोडा प्रश्न त्यांचा चुकलेला आहे, काय नाही, त्यांना काही फरक पडत नाही. एका चौरसाचे क्षेत्रफळ दिलंय x² आहे. क्षेत्रफळ x² कधी असतं? जर बाजू x असली चौरसाची, म्हणजे प्रत्येक बाजू x आहे, तेव्हा क्षेत्रफळ x² झालं. इथपर्यंत क्लिअर? जर चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटरने केली, आता एक बाजू 3 सेंटीमीटरने कमी केली म्हणजे किती बाजू झाली? x वजा नवीन x वजा 3 झाली. ही एक बाजू, बरं का, त्यांनी एकच बाजू सांगितलंय. आणि त्या लगतची बाजू 7 सेंटीमीटर आहे. याच्या लगतची बाजू इकडची मानली, ही 7 सेंटीमीटरने कमी केली, x वजा 7 झाली. ही x वजा 3 झाली, ही x वजा 7 झाली. तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती सेंटीमीटरने कमी असेल? आता त्यांनी काय म्हणलं? एक बाजू 3 ने कमी केली आणि दुसरी 7 ने कमी केली. एक x वजा 3 केली आणि दुसरी x वजा 7 केली. पण एक एक म्हणले, त्यांच्या पुढच्या बाजूंचं काय केलं ते काय उल्लेखच नाही. मग ते x आणि अशा xच ठेवायच्या का? कोणी पण x आणि xच ठेवणार. आणि पुढं शिवाय म्हणले तयार होणाऱ्या आकृतीचे, म्हणजे आकृती वेगळी असणार, म्हणजे असं ऍक्च्युली. आणि याचं उत्तर यायला पाहिजे होतं, पण त्यांचं अपेक्षा ती नव्हती. त्यांच्या अपेक्षा समोरासमोरच्या बाजू सुद्धा कमी करणं होतं. कसं होतं त्यांच्या अपेक्षा? ही एक x वजा 3 केली तर त्याच्या पुढची पण x वजा 3 होणार, आणि x वजा दुसरी 7 केली तर ही पण x वजा 7 होणार. एक बाजू म्हणलं इथं, एक बाजू 3 सेंटीमीटर आणि लगतची बाजू 7 सेंटीमीटर. समोरच्या बाजूंचा उल्लेख नाही. इंग्लिशमध्ये बघू, ट्रान्सलेशन मी बघितलं नाही इंग्लिशमध्ये काय. तर कितीने यांच्या क्षेत्रफळातला फरक विचारलाय. एक क्षेत्रफळ कितीने कमी होईल? एक क्षेत्रफळ किती झालं आता? x² याचं, आणि याचं किती झालं? याचे हा थोडक्यात आयत झाला ना. हे वेगवेगळ्या बाजूला, समोरासमोरच्या बाजू सारख्या झाल्या, x वजा 3 x वजा 3 आणि x वजा 7 x वजा 7. म्हणजे यांचे लांबी गुणिले रुंदी याचं क्षेत्रफळ भेटेल. म्हणजे x वजा 7 ही लांबी म्हणा आणि x वजा 3 रुंदी म्हणा, किंवा ही लांबी म्हणा ही रुंदी म्हणा. हे यांचं क्षेत्रफळ झालं. आणि याचं क्षेत्रफळ x² वजा याच्या क्षेत्रफळ x² म्हणून याचं क्षेत्रफळ x वजा 7 आणि x वजा 3 गेले तर हे आपलं उत्तर भेटलं. सोडवलं तर हे x² मायनस हे कंसात हे सोडवर काही दोन, हा गुणाकार सोडवणे आता आधी गुन्ह्याला समजा ब्रॅकेटच टाकला आपण. हा गुणाकार सोडून घेऊ. x गुणिले x किती आलं? x² x वजा 3 वजा 3x वजा 7 वजा x वजा 7x आणि वजा 7 वजा 3 वजा वजा अधिक 7 त्रिक 21. x²
वजा कंसात एक्स स्क्वेअर वजा 7 वजा 3 वजा 7 7 3 10 वजा 10x अधिक 21 म्हणजे एक्स स्क्वेअर वजा, आता वजा हे कंस काढून टाकू, हा वजा 1 असतो बाय डिफॉल्ट, प्रत्येकाला लागणार वजा 1 गुणिले एक्स स्क्वेअर वजा एक्स स्क्वेअर वजा वजा अधिक 10x आणि हे त्याचा वजन अधिक आतला अधिक वजा 21 एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर गेले 10x वजा 21 हे झालं उत्तर पर्याय नंबर 3 10x वजा 21. समजलं? हे नसेल करायचं तर याला अजून एक ट्रिक आहे, काहीतरी मानायची एक्सची किंमत कमीत कमी मानायची जेणेकरून उत्तर काढता येईल. कमीत कमी व्हॅलिड एक्सची किंमत किती मानावं लागेल आपल्याला, कारण इथे x वजा 7 घालायचे, आपल्या शून्यापर्यंत जायचं नाही किंवा निगेटिव्ह मध्ये पण जायचं नाही, क्षेत्रफळ काढतोय. मग एक्सची किंमत 7 पेक्षा मोठी कोणती, लेटेस्ट मोठी 8 मानली तर याचं क्षेत्रफळ किती होईल, 8 मानली तर 8 8 64 वजा याचं किती होईल, 8 7 गेले इथं बाजू 1 राहिली, 8 7 गेले 1 बाजू राहिली, 8 3 गेले 5 राहिली, म्हणजे ह्या 5 लांबी झाली आणि 1 रुंदी झाली, 5 1 5 हे क्षेत्रफळ झालं 5 1 5 म्हणजे यांचा फरक 64 मधून 5 गेले 59. आता x म्हणजे 8 मानलेले आपण तेव्हा 59 येते फरक. मग x 8 एका ऑप्शन मध्ये ठेवून बघायचं 59 कुठे येते, 21 येईल का, x ठेवायला जागाच नाही, कसं 21 येईल, पहिला पर्याय गेला. 10 येईल का, नाही, x ठेवायला जागाच नाही. आता उरले दुसरा आणि तिसरा पर्याय, त्यात आपल्याला काय करायचे, x किती ठेवायचे, 8 ठेवायचे आणि 59 येते का बघायचे. x 8 ठेवला, 10 8 80 अधिक 21 किती झाले 101 गेला हा पण. x 8 ठेवला, 10 8 80 वजा 21 80तून 21 गेले तिथे राहिले 60 आणि 59 म्हणजे पर्याय नंबर 3. असं पण सोडू शकता. पुढचा प्रश्न, हे एका कंसात दिले √7 वजा √2 आणि दुसरा कंस दिले √9 + 2 √14. आता वेळ नसला तर काय करायचं माहिती का, अशा प्रश्नात इज इक्वल टू काय ते काढायचे. वेळ नसला तर एक कंसात काय a वजा b, हा a वजा b आणि दुसरा कंस सोडून काय येणार, a अधिक b येणार. वेळ नसेल तर डायरेक्ट नाही जायचं. म्हणजे किती झालं, a वजा b a अधिक b, एका ब्रॅकेटमध्ये a वजा b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a अधिक b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हे उत्तर झालं. a स्क्वेअर म्हणजे a किती मानलाय √7, मग a स्क्वेअर √7चा स्क्वेअर म्हणजे 7 आणि b स्क्वेअर b किती मानलाय √2, √2चा स्क्वेअर म्हणजे 2, 7तून गेले 5. हे वेळ नसेल तर. तसं पण आपल्याला हे याच्यातच कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा आहे. कसं करता येईल, हे आपल्याला a वजा b सारखं दिलंय, हे आपल्याला a अधिक b सारखं आणायचे. a अधिक b सारखं कसं येईल, अंडर रूट आहे, a अधिक b सारखं कसं आणणार आपण, हे 9ची फोड केली किती 7 अधिक 2 7च कसा लिहू शकतो आपण, √7चा स्क्वेअर, आपण 7 अधिक 2च फोड करू आधी, 7 अधिक 2 अधिक हे 2 गुणिले √14 आहे बरोबर. काय दिसतंय का इथं, काय a स्क्वेअर मानू शकतो याला आपण, याला b स्क्वेअर आणि हे 2ab. हा जर 7a स्क्वेअर असेल तर a किती बनेल आपला √7 बनेल, b किती बनेल 2, हा b स्क्वेअर असेल तर b किती बनेल √2 आणि हे किती बनतील 2 ला 2 आणि √14 आहे म्हणजे √14 म्हणजे काय 7 2 14 हे a चा आणि b चा गुणाकार आहे, √7 आणि √2 असं आहे. म्हणजे इथं a ठेवला, a स्क्वेअर म्हणजे 7, आपल्याला 7 पाहिजे फायनली, म्हणजे √7चा स्क्वेअर केला 7 अधिक b स्क्वेअर म्हणजे √2चा स्क्वेअर 2 अधिक 2 √7च्या जागी a आणि √2च्या जागी b, लक्षात, म्हणजे a अधिक b चा स्क्वेअर झाला. आणि a किती मानला होता आपण √7 आणि b √2, म्हणजे याच्या जागी काय मांडू शकतो आपण, याच्या जागी काय मांडू शकतो, हे अंडर रूट आहे a अधिक b चा स्क्वेअर आणि a किती मानलेला आहे आपण √7 अधिक b किती मानलाय √2 चा स्क्वेअर. आता हे अंडर रूट आहे आणि हे प्लस स्क्वेअर आहे म्हणजे ह्या स्क्वेअरला हे अंडर रूट जाणार. अंडर रूटचा अर्थ काय असतो, स्क्वेअर रूटचा 1/2 असतो ना, याचा 1/2
म्हणजे याचा दुसरा घात आणि परत त्याचा x छेद दुसरा घात, म्हणजे हे 2ला 2 गेले, म्हणजे √7 अधिक √2 हे याचं उत्तर झालं. म्हणजे ह्याच्या जागी आपण काय ठेवू शकणार, √7 अधिक √2 ठेवून बघू. याच्या जागी हे कंसात किती आलं, √7 अधिक √2, बरोबर. सोडवा आता, हे खालचं खोडतो सगळं. काय दिसतं याच्याकडे बघून, a वजा b आणि दुसऱ्या कंसात a अधिक b, तर a इज इक्वल टू √7 आणि b इज इक्वल टू √2. याचं उत्तर काय येणार, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे √7चा वर्ग 7 आणि b स्क्वेअर √2चा स्क्वेअर 2, म्हणजे 7तून 2 गेले 5. आणि लक्षात, याचं रूपांतर करता आलं पाहिजे कशात, √7 अधिक √2चा स्क्वेअर. येतं सरावाने, काही नाही एवढं. पुढचा प्रश्न 9वा. एक्सच्या 20% y आहेत. एक्सच्या म्हणजे गुणाकार 20%, 20% म्हणजे आपण फ्रॅक्शनमध्ये शिकलो 1/5. x इंटू 1/5 इज इक्वल टू y. yच्या 20% z आहे, y इंटू 20% म्हणजे 1/5 z आहे, आणि झेडचे 20% z इंटू 20% म्हणजे 1/5 266.80. आपल्याला x काढायचे. आता झेडच्या जागी मी काय ठेवू शकतो, झेडच्या काय एवढं आहे, म्हणजे झेडच्या जागी y गुणिले 1/5 ठेवू शकतो. हा झेडच्या जागी एवढं ठेवलं गुणिले आपला 1/5 परत 266.80. इथपर्यंत अडचण. आता yच्या जागी काय ठेवू शकतो, हा ठेवू शकतो ना x गुणिले 1/5. मग ठेवला yच्या जागी x गुणिले 1/5 गुणिले आता हा 1/5 आपला आधीचा 1/5 इज इक्वल टू 266.80 झालं. x ची किंमत काढायची. हे 5 गुणिले 5 गुणिले 5 इकडे भागाकाराला आहे, तिकडे गुणाकाराला गेले. x इज इक्वल टू 266.80 गुणिले 5 वजा 25 आणि 25 5 125. हे भागाकाराला 125 आहे, तिकडे गेले गुणाकाराला 125 झाले. हा गुणाकार सोडवायचा. झालं उत्तर. कसं सोडवणार हा गुणाकार, आता 125 म्हणजे थोडक्यात हे 12.5 आहे, म्हणजे 100पैकी 8वा भाग आहे. तर 1000पैकी पण कितवा भाग आहे, 8वा भाग म्हणजे 125 आहे. म्हणजे 125ला याला 8ने गुणलं तर 1000 भेटन, जेणेकरून आपला गुणाकार 1000च्या पटीत जास्त होईल. म्हणजे हे 266.80 गुणिले 125 गुणाकार अवघड जाईल ना, त्याच्यापेक्षा याला 8ने गुणलं तर हे 1000 होईल ही किंमत. पण 8ने गुणल्यामुळे 8ने कुठेतरी भागावर पण लागेल, याला 8ने बघू. म्हणजे एकदा 8ने गुणलं याला भागलं 8ने आणि याला 8ने गुणलं, 8ला 8ला गेले, आपलं आहे तसं इक्वेशन राहील. फक्त हा गुणाकार 125 गुणिले 8 1000 होईल, आणि 1000 आपल्याला पटकन इकडे बसवता येतील. मग हे बघा, म्हणून इकडं 8ने गुणायचं आणि 8ने भागायचं. आता 266.80ला 8ने भागलं किती आलं, 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 खाली उरले 2, 8 त्रिक 24 खाली उरले 2 पॉईंट होता म्हणून पॉईंट दिला. 8 त्रिक 24 खाली उरले 4, 28 मधून 24 गेले 4 आणि 8 45 33.35 याचं उत्तर आलं. आणि 125 गुणिले 8 किती, 1000 आहेत, बरोबर. मग 3 शून्य ठेवा, 33.35 वरती 3 शून्य ठेवा, 1 2 आणि 3 33,350. कुठे, पर्याय नंबर 2 आला. हा गुणाकार कसा केला लक्षात. पुढचा प्रश्न पाहायचा 10वा. 10वा प्रश्न पण इंटरेस्टिंग आहे. शॉर्ट ट्रिक नाही ते ऍक्च्युली, पूर्ण लॉजिक आहे त्याच्यामध्ये. अजय-अतुल 5चा गुणोत्तर कधी आजचा, आणि 20 वर्षानंतर त्यांचं 9 दिले. तर अजय-अतुल यांचा आजच्या वयातील फरक किती. मग आजचं 5x नंतर 6x नंतर 20 वर्ष मिळवणे, ते करण्यापेक्षा एक बघा ना, आज त्यांचं मानलं आपण 5 आहे, आणि 20 वर्षानंतर किती झाले, 20 इयर्स नंतर 9 झाले. ऍक्च्युली काय फरक झाला रे, या 5 किती मिळवलेत, 4 मिळवलेत. 5 अधिक 4 9, आणि 7 पण किती मिळवले, 4च मिळवले. 6 आणि 4 10. म्हणजे आज जर आपण त्यांची वय 5 वर्ष अजयचं आणि अतुलचं 6 वर्ष मानलं, तर 4 वर्षानंतर त्यांची वय किती होणार आहे, 4 वर्षानंतर 5 आणि 4 9 होणार आहे, आणि 6 आणि 4 10 होणार आहे, बरोबर आहे. ही आपली भाषा झाली. ही 5 6 आज मानलेत आपण. 4 वर्षानंतर आज आपण म्हणतो 4 वर्षानंतर किती होणार आहे, 9 10 4 वर्षानंतर होणार आहे. पण त्यांच्या भाषेत हा रेशो 9 10 कधी येतोय, 20 वर्षानंतर येतोय. म्हणजे आपण 4 वर्षानंतर म्हणतोय ना, हे त्यांच्या भाषेत 20 वर्ष आहे. म्हणजे हे 4 इज इक्वल टू 20 आहे. म्हणजे ह्या 4ला ते 5 निघून देतात, त्यांची भाषा निघते 5 चोक 20.
तर काय विचारलं, त्यांच्या वयातील फरक विचारला. आजच्या वयात आपण 6 आणि 5च मानले. फरक किती? 7तून 5 गेला 1. आपल्या भाषेतला फरक झाला 1. त्यांच्या भाषेत जाताना आपण काय करतोय, गुणाकार केला 5चा. 4 पंचे 20 फरक झाला आणि 20 वर्षानंतर. तसाच गुणाकार इथं पण 5चा करायचा. 5 एक 5. त्यांच्या वयातला फरक किती झाला? 5 वर्ष. असं सोडवा. असं नाही जमलं, शॉर्ट ट्रिक आहे. प्रश्न म्हणजे सोडवण्याची पण पेन सुद्धा हातात घेण्याची गरज नाही, डायरेक्ट उत्तर आहे. नाहीच जमलं तर आपली जुनी पद्धत, 5x मानलं, 6x मानलं, 20 वर्ष अधिक 20 भागिले अधिक 20 हे झालं. म्हणजे अजयचं 5 वर्षानंतरचं वय किती, 20 वर्षानंतर वय किती निघणार आहे? 5x अधिक 20. आणि अतुलचं 6x आजचं आहे अधिक 20. इथपर्यंत कळालं. तेव्हाच गुणोत्तर त्यांचं किती होणार आहे? 9×10 झालं. हा तिरकस गुणाकार केला. 10 5 50x अधिक 20 गुणिले 10 200 इज इक्वल टू 9 54x अधिक 20 गुणिले 9 180. हे 50x हे इकडे गेले, वजा केले, म्हणजे 54x मधून 50x गेले, किती राहिले? 4x. आणि 180 इकडे अधिक इकडे गेले, वजा झाले, म्हणजे 200तून 180 गेले 20. मग x हा गुणाकार आला 4 आहे, भागाकार 4 गेला, 20 भागिले 4 4 पंचे 20 5 आले, x तसं पण 5. आणि काय विचारले? त्यांच्या वयातील फरक. x इज इक्वल टू 5 आला ना. वय किती मानले त्यांच्याची? 5x आणि 6x आहे. म्हणजे याचं अजयचं वय किती झालं? x इज इक्वल टू 5 आहे ना, 5 वजा 25. आणि अतुलचं किती झालं? 6 गुणिले 5 6 पंचे 30. एकाचं 25 झालं, एकाचं 30 झालं. आजचे वय त्यांच्यातला फरक 30 वजा 25 5 वर्ष. आलं लक्षात? पुढचा प्रश्न. हे दिलेले आहे, तर याची किंमत विचारलेली आपल्याला. x अधिक 1/x ची किंमत किती ते विचारले. आपण समजायचा वर्ग केला तर किती वर्ग येईल? वर्ग का करायचा? कारण इथं स्क्वेअर आहे बघा ना, इथं स्क्वेअर आहे, आणि जर स्क्वेअर कुठेतरी बसला तर तिथं 7 ठेवू शकतो, म्हणून वर्ग करायचा. हेच काय झालं? a अधिक b चा वर्ग. हा x म्हणजे किती झाला? a, आणि 1/x म्हणजे किती झाला? b यांचा वर्ग. यांचा वर्ग किती येतो? a स्क्वेअर अधिक b स्क्वेअर अधिक 2ab. शिकलोय आपण. a स्क्वेअर म्हणजे 1 चा वर्ग, x स्क्वेअर, अधिक b म्हणजे किती? आता 1/x आहे, 1/x चा वर्ग 1/x स्क्वेअर 1/x स्क्वेअर, अधिक 2 गुणिले a किती? x, आणि b किती? 1/x. ह्या x ला हा x गेला, मग किती राहिले? इकडे 2 राहिले, म्हणजे इज इक्वल टू किती आले? x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस x ला x गेले 2. इथपर्यंत काय अडचण नाही. पण ही किंमत आहे ना, x अधिक 1/x स्क्वेअर, हे बघा 1 अधिक 1/x स्क्वेअर किती दिली? 7 किंमत दिली, म्हणजे ह्याच्या जागी आपण 7 टाकू शकतो. 7 अधिक 2 म्हणजे 7 आणि 2 9. 9 कशाची किंमत आली? x अधिक 1/x ब्रॅकेट स्क्वेअरची 9 आली. आपल्याला स्क्वेअर पाहिजे त्याचा? नाही पाहिजे. इथं बघा x अधिक 1 प्लस 1/x पाहिजे, म्हणजे याचं ब्रॅकेट स्क्वेअर काढून टाकला, म्हणजे स्क्वेअर रूट घेतला, x अधिक 1/x आलं स्क्वेअर रूट. मग याचं पण स्क्वेअर रूट घेणं आहे. 9चा स्क्वेअर रूट किती? वर्गमूळ 3. म्हणजे ते आपल्याला विचारली ती किंमत किती झाली? 3. पर्याय नंबर 3. समजलं? आता पुढचा प्रश्न पॉज करून आहे ना, तुम्ही आधी टेस्टमध्ये कसं सोडवलं माहित नाही, पण पॉज करून तोंडी सोडून दाखवा प्रयत्न करा. कसं करणार? 12वा प्रश्न आहे हा. हे 3 आहे इथं, 3 अधिक 13, 13 आणि 3 16, 16तून 6 गेले, वजा 6 आहे ना, 16तून 6 गेले, किती राहिले? 10. म्हणजे 10 पूर्णांक तर झालेच पाहिजे. 10 पूर्णांक इथं एक आहे, इथं एक आहे. 41 भागिले 45, 10 पूर्णांक निघत का? नाही निघणार, पॉईंट काहीतरी निघणार, म्हणजे हा पर्याय गेला. आणि इथं 7 पूर्णांकाचे, म्हणजे हा पण पर्याय तुर्तास गेला. 10 पूर्णांक आलं. आता इथं 1/5 आहे, इथं 1/9 आहे, इथं 3/15 आहे. हे वजा आहे मात्र इथं, बरं का. म्हणजे याचं संक्षिप्त रूप किती झालं? 3/15. 3 1 3 3 5 15, म्हणजे 1/5 वजा, आणि हे अधिक 1/5. 1/5 ला 1/5 गेला, उरला किती? 1/9 वाला उरला, म्हणजे 10 पूर्णांक 1/9. पर्याय नंबर 1. तिरकस गुणाकार करणं, छेद समान करणं, यात कशाला वेळ वाया घालवायचा? पेन सुद्धा उचलायची गरज नाही, विदाउट पेपर अँड पेन्सिल. ठीक आहे. ह्या अशा गोष्टी शिकायच्या असले तर तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करा, MPC लेवल अप बॅच 1, आणि लेवल अप पेक्षा पण चांगली बॅच मी तर रिकमेंड करेल, TCS स्मार्ट दृष्टिकोन जॉईन करा. त्यात मास्टर क्लास आहे. मास्टर क्लासमध्ये पण बऱ्यापैकी गोष्टी खूप संक्षिप्त, पूर्ण सिलेबस कसा कव्हर होईल, आणि विशेष म्हणजे प्रश्न हा कोणत्याच फॉर्म्युल्यात न बसवता
गोष्टीरूपी कसा सोडवता येईल, काही डोक्याला ताण न देता त्याच्या नोटचं रिव्हिजन पण जास्तीत जास्त कशा करायच्या, त्यानंतर स्पीड कसा वाढवायचा, ते सगळं कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे ही बॅच जॉईन करा. स्मार्ट दृष्टिकोन आणि MPSCचा अभ्यास करत असेल तर स्पेसिफिक MPSC लेवलअप जॉईन केली तरी चालेल. पुढचा प्रश्न 13वा. 120चा 188 घाते भागिले 7 भागाकाराची बाकी किती? 120चा कितवा घात आहे? 188 आणि याचा भागिले 7 केला. हेच आपण कसं म्हणणार? 120 किती वेळा? 188 वेळा. 120 गुणिले किती? 188 वेळा आणि भागाकार 7 आहे. 7 ने जिथं जिथं परफेक्ट भाग जातोय ते काढायचे. आता 120ला आपण पहिल्यांदा 120 भागिले 7 करून घेतलं फक्त, तर किती बाकी येते? 7 1 7, 7 2 14, 7 1 7च बरं, खाली उरले 5, 7 7 49, 50 मधून 49 गेले, 1 बाकी उरले. म्हणजे जर आपण हा भाग केला 120 भागिले 7 तर बाकी किती उरले? 1 आणि इथं 1 उरले. तसंच जिथं जिथं 7 7 ने भागतोय आपल्याला बाकी काढायचे, म्हणजे 7 7चे ब्लॉक नष्ट करायचे आपल्याला. याच्यात पण 120 मध्ये 7चा ब्लॉक नष्ट केला, 7 7चे ब्लॉक नष्ट केले, म्हणजे 7 7चे ब्लॉक नष्ट केले म्हणजे 119 पर्यंत पोहोचतो आणि 1 बाकी उरते गुणिले 1. इथं पण 1 बाकी उरणार. असे प्रत्येक ठिकाणी 1 1 बाकी उरत जाणार. म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 किती राहणार? 1च राहणार 188 वेळा केलं तर. म्हणजे बाकी किती राहणार फायनल? 1. तुम्ही म्हणता तुमचा प्रश्न डोक्यात आला तर माझ्या, तुमचं म्हणणं असं राहील इथं या ठिकाणी हा गुणाकाराला आहे, इकडं गुणाकाराला केलाय, यांच्यामध्ये अधिक असतं तर प्रत्येकाला हा छेद देऊ शकतो. हा छेद 120 भागिले 7ला इथं पण कसं काय देणार, इथं पण कसं काय देणार, प्रत्येकाला कसं काय देणार? तो आपण छेद प्रत्येकाला देत नाही, आपण आपल्याला बाकी विचारले म्हणजे 7 7चे जेवढे ब्लॉक तयार होतात तेवढे बाजूला करायचे. ह्या इकडं 7 7चे किती ब्लॉक तयार होणार आहे? 119 पर्यंत ब्लॉक जाणार, कारण 119ला 7 ने परफेक्ट भाग जातोय. 7 1 7 खाली उरले 4 7 7 49 17चा आणि 120 पर्यंत जाण्यासाठी 1 राहतोय. म्हणजे याच्यात 17 ब्लॉक तयार होतात 7 7चे. ह्या 120 मध्ये 17 ब्लॉक तयार होणार 7 7चे. इथं 7 7चे 17 ब्लॉक होणार, 17 7 119 ना. असे प्रत्येक ठिकाणी 17 17चे 7 7 ब्लॉक तयार होऊन जाणार आणि जो शिल्लक राहतोय तो 1 1 राहणार प्रत्येक ठिकाणी, म्हणून 1 गुणिले 1 188 वेळा. असं आहे त्याचं लॉजिक. पुढचा प्रश्न 14वा. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा तोटा किती? खरेदी किंमत ही विक्री किंमत आणि तिच्या किती पट आहे? 8/5 पट आहे. ह्या विक्री किंमतीच्या पट म्हणजे च्या म्हणजे गुणाकार 8/5 पट आहे खरेदी किंमत. झालं इक्वेशन. खरेदी किंमत इज इक्वल टू विक्री किंमत इंटू 8/5. विक्री किंमतीच्या 8/5 पट, विक्री किंमतीच्या च्या म्हणजे गुणाकार, विक्री किंमतीच्या च्या म्हणजे गुणाकार किती? 8/5 पट गुणिले 8/5 काय मांडायला अवघड होतं, तर शेकडा तोटा किती? ही खरेदी किंमत इज इक्वल टू विक्री किंमत च्या म्हणजे गुणाकार 8/5 झालं. तर शेकडा तोटा काढायचे. तोटा नफा कशा पडतो? कॉस्ट प्राइस खाली घेतो, वरती सेलिंग प्राइस घेतो. म्हणजे खरेदी किंमत खाली घेतो छेदाला आणि त्याच्या कॉस्ट प्राइस, म्हणजे खरेदी किंमत खाली यायला आपल्याला ही खरेदी किंमत इकडून इकडे न्यावं लागेल. म्हणजे विक्री किंमत भागिले खरेदी किंमत, इकडे भागाकाराला आणली तिकडे गुणाकाराला आहे खरेदी किंमत इज इक्वल टू काय? हा 5 इकडे भागाकाराला इकडे आला, गुणाकाराला वरती आला अंशाला, 8 अंशाला भागाकाराला आला. म्हणजे हे एवढ्याला खरेदी केली आणि एवढ्याला विक्री केली, म्हणजे 8ची वस्तू खरेदी केली आणि 5ला विकली, तोटा झाला. 8ला खरेदी केली आणि 5ला विकली, म्हणजे 8 कितीचा तोटा झाला? एक वस्तू 8ला खरेदी केली, 5ला विकली, म्हणजे 3 रुपये तोट्याने विकली, म्हणजे 8तून 5 गेले, 3 रुपये तोटा झाला. म्हणजे 8 व 3चा तोटा हा झाला तुमचा शेकडा तोटा. गुणिले 100 केलं तर शेकडा तोटा भेटा. पण मी तसं करणार का? नाही. मला माहिती आहे 1/8 किती फ्रॅक्शन 12.5 आहे, पाठ आहे माझे फ्रॅक्शन. तर 3/8 करायचे. हा 3/8च ना, याला 3 निघून म्हणून याला पण 3 निघून 3/8 इकडे आला, 12 36 आणि वरती 0.5 म्हणजे ते अर्धा गुणिले 3 म्हणजे 1.5 म्हणजे 36 आणि 1.5 37.5 एवढा टक्के तोटा झाला. पर्याय नंबर 3. समजलं? पुढचा प्रश्न 15वा. खालील कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? समचलन कसं असतं? x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. दोन गोष्टी दिलेल्या असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y असल्यावर x हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y म्हणजे समप्रमाण, आणि आपल्याला विचारले व्यस्त इनव्हर्सली प्रोपोर्शनल. x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/y असं असलं त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणायचं.
इथं काय असतो, यांचा भागाकार कॉन्स्टंट असतो. एक्स हा इकडे गुणाकाराला वाय, भागाकाराला वाय आणला तर हा कॉन्स्टंट भेटलो. आणि यांचं इकडे काय असतं, व्यस्त चलनात प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. एक्स इकडे भागाकाराला वाय, गुणाकाराला वाय आणला, हा प्रोडक्ट कॉन्स्टंट झाला एक्स वाय, आणि इकडे भागाकार कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, त्याचं काही घेणं देणं नाही. युट्यूबला टाकलेलं आहे सगळ्या असल्या गोष्टी. तर आपल्याला व्यस्त चलन विचारलं म्हणजे हे कुठे ते शोधायचे आपल्याला. व्यक्तींची संख्या आणि त्यांना लागणाऱ्या अन्न. विचार करा, आज 2 व्यक्ती, धान्य 2 किलो लागतोय, उद्या 5 झाले, धान्य पण 5 किलो लागणार आहे. व्यक्तींची संख्या वाढली तर लागणारं अन्न पण वाढणार. म्हणजे एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. व्यक्तींची संख्या इज डायरेक्टली प्रोपोर्शनल लागणार अन्न. व्यक्ती वाढले तर अन्न लागणार ना जास्त, कमी लागणार आहे का? इथं काही जण कन्फ्युज होणार. ते कोणतरी सैन्याचं उदाहरण बघितलेलं असतं, एवढ्या सैन्यानं एवढं अन्न पुरतं, तर दिवस त्या ठिकाणी कॉन्स्टंट मानलेले असतात, म्हणून ते व्यस्त चलन निघतं. या ठिकाणी समचलन निघणार, व्यक्ती वाढले तर अन्न पण वाढणार. चौरसाचे क्षेत्रफळ कर्ण. चौरसाचे क्षेत्रफळ छोट्या जर कमी असणार तेव्हा कर्ण पण छोटाच असणार ना. कर्ण मोठा केला तर क्षेत्रफळ पण मोठंच भेटणार. म्हणजे हे पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एक वाढली तर दुसरी पण वाढली पाहिजे. दिव्याची प्रकाशाची तीव्रता आणि त्यांचा अंतराचा वर्ग. हे सायन्स मला आता माहित नाही, म्हणून मी तुर्तास ऑप्शन बाजूला ठेवतो. विद्युत रोधातून वाहणारी विद्युत धारा, रोधात निर्माण होणारी उष्णता. हे सूत्र मात्र आपलं सायन्सला गेलेलं आहे. उष्णता एच इज इक्वल टू व्ही आय टी. व्ही व्होल्टेज, आय करंट, टी टाइम, एच म्हणजे उष्णता. मग एच इज इक्वल टू व्ही आय टी. इथं विद्युत धारा किती आय आणि उष्णता एच आहे, म्हणजे एच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. आय छेदाला नाही ना, आय गुणाकारालाच इकडं, म्हणजे हे पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे उरला ऑप्शन हाच, प्रकाशाची तीव्रता आणि त्याचा अंतराचा वर्ग. हे असं प्रकाशाची तीव्रता इंटेन्सिटी आय मानली तर हे असं असतं डी स्क्वेअर. हे इन्व्हर्सली प्रोपोर्शन. जरी माहीत नसलं तर हे 3 पर्याय तर माहीत होते आपल्याला. हा पर्याय सायन्समध्ये गेलेला आहे, याच्याबद्दल कुणी विचारायचं नाही. एच इज इक्वल टू व्ही आय टी कुठून आलं. व्ही इज इक्वल टू आय आर शिकलोय ना, म्हणजे व्हीची किंमत इथे टाकली आय स्क्वेअर टी, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर टी, सगळं गेलेलं आहे सायन्सला. पुढचा प्रश्न 16वा. आता हे 2.3 आणि 1.7, हा ए मानला, हा बी मानला. ए क्यूब अधिक बी क्यूब, हे बेसिक फॉर्म्युला. हा बेसिक फॉर्म्युला सगळ्यांना माहीत असेल. ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर वजा ए बी. बेसिक फॉर्म्युले, एक 7 फॉर्म्युले फक्त तेवढे माहीत पाहिजे. टेलिग्रामला टाकेल मी 7 कोणते फॉर्म्युले ते. मग घ्या याच्या जागी ए आणि बी मानला, त्याचं काय आलं, ए अधिक बी, म्हणजे 2.3 ए झाला अधिक बी, 2.3 अधिक बी, बी किती 1.7. हे ए अधिक बी घेतला एका कंसात, दुसऱ्या कंसात ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 2.3चा स्क्वेअर, 23चा स्क्वेअर किती झाला, 23 529, आणि 0.3चे 2 पॉईंट इकडे गेले, 5.29, अधिक बी स्क्वेअर किती झाला, बी किती आहे 1.7 आहे, 17 289, 289 आणि 1.7 आहे, 0.7चे 2 घर आले, 2.89, वजा ए बी 23 गुणिले 17, यांचा गुणाकार किती, 23 गुणिले 17, 17 त्रिक 51, हातचे आले 5, 17 2 34 आणि 5 39, आणि हे 0.3चा 17चा पॉईंट 2 पॉईंट कडे 391चे 2 पॉईंट आले, 3.91, हा एक कंस आणला. आणि खालचा कंस आहे तसा मांडला, 2.89 अधिक 5.29 वजा 3.91. काय चित्र तयार झाला, हे 5.29 अधिक 2.89, 5.29 अधिक 2.89, आणि एवढे बेरेच हे सेम याच्याकडे आहे दोन्ही पण. 5.29 मध्ये 2.89 मिळाले, 5.29 मध्ये 2.89 मिळाले, आणि त्याच्यातून 3.91 गेले वजा 3.91 मध्ये. म्हणजे हा कंस आणि हा कंस सेम झाले, म्हणजे हे पूर्णचे कंस पूर्ण कंस गेले. उरलं किती उरलं, 2.3 अधिक 1.7, 23 मध्ये 17 मिळवले 40, म्हणजे पॉईंट मध्ये 4.0. पर्याय नंबर 3. बेस आहे हा फॉर्म्युला माहित असणं. 7च फॉर्म्युले मी देईल, टेलिग्रामवर देईन. पुढचा प्रश्न 17वा, लास्टचा प्रश्न घेतला आपल्याला. सोडवा पॉज करून, उत्तर कमेंटमध्ये टाका. किती आलं, 6चा क्यूब 6 6 36 आणि 36 सक 216, 5चा क्यूब 5 वजा 25 25 5 125, वजा 50 49. आता मी स्क्वेअर रूट स्क्वेअर करायला सांगितलं, त्याच्यात 50 41 नाही आहे, त्यात स्क्वेअर रूट करायचंच नाही का, करायचं ना. कितीच्या आसपास येईल, 60चं किती तर स्क्वेअर 0 0 6 6 36,
हा 36 आहे, हा 50 आहे. मग 70चं करून बघितलं 0 0 7 7 49 49च्या जवळ गेलोय 70. शेवटला 1 येतोय. आता शेवटला 49च्या पुढे 1 यायला शेवटला 1 केव्हा स्कोर येतो? जेव्हा शेवटला 1 असतो तेव्हाच येतो. 2 असताना 4 येतो, 3 असताना 9 येतो, 4 असताना 4 चौक 6 येतो, 5 असताना 5 येतो, 6 असताना 6 7 36 6 येतो, 7 असताना 7 7 49 9 येतो, 8 असताना 8 8 64 4 येतो, 9 असताना 9 9 81 1 येतो. एक तर 1 पाहिजे शेवटला किंवा 9 पाहिजे. तेव्हा 1 और 9 तेव्हा शेवटला 1 हा 50 41 मधला हा 1 येईल. मग एक तर 71 तरी असणार किंवा 79 तरी असणार आहे. पण 79 घेतला म्हणजे 80च्या जवळ झाला तो. 80चं किती येणार? 0 0 8 8 64. 64च्या जवळ आहे का 70? 7 7 49 0 0 70च्या जवळ आहे. हा आहे 50 49 म्हणजे 50 41 हा आकडा इकडे 49च्या जवळ आहे. 64 लांब आहे म्हणजे तो 71 असणार परफेक्ट. असं स्क्वेअर रूट अंदाजाने काढायचं. करून बघा 71चं तेवढं देणार. 71 भागिले 10चा वर्ग क्यूब 100 जाय 1000 अधिक 0.7चा क्यूब 7 7 49 49 7 343 आणि 0.7 3 वेळा म्हणजे 3 गर जाणार 1 2 3 0.343 छेद समान केलं 1000. 125 ला किती गुणलं 1000 येणार 12.5% 8 ना म्हणजे 125 गुणिले 8 1000 येणार. 125 गुणिले 2 किती येणार 250 आणि 250 250 250 असं 4 वेळा घेतलं तर 1000 येणार. पण एका 250 2 125 आहे 4 2 8 म्हणजे 125 ला 8 निघून 1000 येतं. तसे याला पण 8 निघून यायचं. 216 गुणिले 8 केलं 8 सक 48 हा चल 4 8 1 8 4 12 चल 1 2 16 1 17 वजा 1000 ला 1000 येतं म्हणजे इथं 71 ला 71 अधिक आता इथं आपल्याला 1000 घेतले खाली खाली एकाला किती गेलं इथं बाय डिफॉल्ट एक आहे ना खाली इथं काहीच नाही म्हणलं. मग याला इथं 3 शून्य दिले पुढं 3 घर पुढे गेलो तर याला पण 3 घर पुढे जाणार 1 2 3 म्हणजे याला 1000 निघून छेदाला डिनोमिनेटरला तर न्युमिरेटरला पण 1000 निघून न्युमिरेटरला 1000 निघून 1 2 3 घर पुढे आलो अधिक 343 एवढं सोडवलं तर ही बेरीज करू आधी 1728 अधिक 343 17 28 343 8 3 11 हात झालं 1 4 9 6 1 7 7 3 10 हात झाले 1 1 2 2071 आले 2071 वजा हे 71 भागिले 1000 2071 म्हणून 71 गेले 2000 उरले भागिले 1000 300 गेले 2 आलं पर्याय नंबर 4. ठीक आहे. हे एमपीसीला गट ब गट कला येणारे प्रश्न आहेत. मोस्ट दाट शक्यता आहे. अजून एक टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. चॅनल जॉईन करा. ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, डाउनलोड करा आणि नक्की TCS स्मार्ट दृष्टिकोन आणि MPC लेवल बॅचचा फायदा घ्या. स्कोर बूस्ट झाल्याशिवाय राहणार नाही. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थांबूयात.